सातारा जिल्ह्यामध्ये काय झालं, एका 13 वर्षाच्या नाबालिक मुलीवरती काय झाला, अन्याय अत्याचार झाला। सासपड हे सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये 13 वर्षाची लहान चिमुकली मुलगी, आपल्या कधीतरी आपल्या लहान निरागस मुलीकडे पहा, हा प्रसंग आपल्या घरात आला तर आपण काय करेल। ती 13 वर्षाची लहान मुलगी शेजारच्याच नराधमानं तिच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। तिने स्वतःचा बचाव करून पळण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला ना, त्यावेळेस महाराज या नालायकानं तिच्या डोक्यात काय घातला, दगड घातला। महाराज लहान बाळाच्या डोक्याचं काय झालं असेल, त्यावेळेच्या तिच्या वेदना काय असतील, त्यावेळेचं तिचं दुःख काय असेल। वाईट वाटतं हा प्रसंग आपल्या महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात आणि आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही। सगळ्यांनी असा निषेध केला पाहिजे की त्या नराधमाला सगळ्यांनी धरून भर चौकात फाशी दिली पाहिजे, तेव्हा खरी महाराज तिला श्रद्धांजली अर्पण होईल। ते आर्या चव्हाण नावाची मुलगी आहे, त्या लेकरूकडे निरागस चेहऱ्याकडे बघून जरा सुद्धा त्याला वाईट वाटलं नाही का, म्हणून निषेध करायचाय तर सगळ्यांनी महाराज निषेध करा, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे।